सिंह आणि उंदीर. एकेकाळी एक सिंह होता जो जंगलावर राज्य करीत असे. एके दिवशी जेवण झाल्यानंतर सिंहाला झाडाखाली झोपावंसं वाटलं. एका छोट्या उंदराने त्याला पाहिलं आणि विचार केला की त्याच्यावर खेळायला मजा येईल. त्याने झोपलेल्या सिंहावर वर खाली धावायला सुरुवात केली. तो शेपटीवरून वर जायचा आणि घसरत घसरत खाली यायचा. सिंह रागाने डरकाळी फोडत उठला. त्याने त्याच्या मोठ्या पंजाने उंदराला पकडलं. उंदराने धडपड केली परंतु तो सुटू शकला नाही. सिंहाने त्याला गिळण्यासाठी आपला मोठा जबडा उघडला. उंदीर खूप घाबरला. महाराज, मी खूप घाबरलोय. कृपया मला खाऊ नका. यावेळी मला माफ करा. मला जाऊ द्या. मी हे कधीच विसरणार नाही आणि कदाचित एके दिवशी मी तुम्हाला मदत करू शकेन. उंदीर त्याची मदत करण्यास सक्षम आहे या कल्पनेचे सिंहाला आश्चर्य वाटले. मग त्याने आपला पंजा उघडला आणि त्याला जाऊ दिले. आभारी आहे महाराज. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तू सुदैवी आहेस मित्रा, कारण माझं जेवण आत्ताच झालंय. आता जा आणि परत माझ्याशी असं वागू नकोस, नाहीतर मी तुला माझं भक्ष्य बनवेन. त्यानंतर काही दिवसांनी सिंह जंगलामध्ये फिरत होता. सिंहाला पकडण्यासाठी शिकाऱ्यांनी जाळं पसरलं होतं. सिंह जाळ्यापाशी येण्याची वाट पाहत शिकारी झाडामागे लपले होते. जसा तो आला, शिकाऱ्यांनी दोरी खेचली आणि त्याला जाळ्यामध्ये पकडलं. सिंहाने मोठमोठ्या डरकाळ्या फोडत सुटण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु शिकाऱ्यांनी जाळं आवळलं होतं. सिंहाला घेऊन जाण्यासाठी गाडी आणायला ते गावात गेले. सिंह अजूनही मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत होता. उंदरासहित सर्व प्राण्यांनी त्याची डरकाळी ऐकली. महाराज संकटात आहेत. मला उपकाराची परतफेड केली पाहिजे. तो लगेच सिंहाजवळ पोहोचला. चिंता करू नका महाराज, मी तुम्हाला सोडवतो. तो जाळीवर चढला आणि आपल्या धारदार छोट्या दातांनी त्याने जाळं कुरतडायला सुरुवात केली. अखेरीस त्याने सिंहाला जाळ्यातून मुक्त केलं. सिंहाच्या लक्षात आलं की एक छोटासा उंदीर सुद्धा खूप मोठी मदत करू शकतो. आभारी आहे उंदरा, मी तुला यापुढे कधीच त्रास देणार नाही. आनंदाने माझ्या जंगलात राहा. तू राजाचा जीव वाचवलायस. आता तू या जंगलाचा राजकुमार आहेस. आभारी आहे महाराज. येतो मी. लवकरच भेटू. कुठे चाललास? माझ्या अंगावर खेळणार नाहीस, शेपटीवर घसरणार नाहीस. उंदराने त्याच्या पाठीवर उड्या मारायला सुरुवात केली आणि त्याच्या शेपटीवरून खाली घसरू लागला. थोड्या वेळानंतर शिकारी सिंहाला घेऊन जाण्यासाठी एक मोठी गाडी घेऊन आले. सिंहाने आणि उंदराने त्यांना पाहिलं आणि ते त्यांच्या दिशेने धावले. सिंहाने मोठ्याने डरकाळी फोडली. शिकारी घाबरले आणि गावाच्या दिशेने पळत सुटले. आता सिंह आणि उंदीर अगदी कायमचे मित्र बनले.